नमस्कार. आज आपण आधार सेडिंग बँक खात्याशी आधार कसं लिंक करायचं घरबसल्या याची माहिती बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आधार नावाचं तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल प्लेस्टोरवरनं. त्यातून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे लॉग इन करा ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. चेक रिक्वेस्ट स्टेटस यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये बँक सेटिंग स्टेटस यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं विंडो ओपन होईल. आधार नंबर टाका, कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP म्हणा. OTP येईल तुमच्या नंबरवर, मोबाईल नंबरवर. OTP टाका, सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुमचं आधार जर दुसऱ्या कुठल्या बँकेला सेटिंग असेल किंवा कोणत्याही बँकेला सेटिंग असेल तर ते बँक डिटेल्स दाखवाल की ह्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे किंवा नाही, याचं स्टेटस तुम्ही इथून पाहू शकता. आता तुम्हाला एका बँकेचं दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं आहे किंवा नवीन एका बँकेला आधार तुमचं सेटिंग करायचं आहे, ते कसं करायचं हे आपण पाहूयात. त्यासाठी तुम्हाला NPCIच्या वेबसाईटला जायचं आहे. लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर डायरेक्ट तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर कस्टमरमध्ये गेला तर तुम्हाला या ठिकाणी भारत आधार सेटिंग इनेबलर बेस तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला विंडो ओपन झाल्यानंतर आधार सेटिंग हा एक ऑप्शन आहे बघा, दुसरा स्टेटस आहे काय. आपल्याला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचे आधार सेटिंग डिसेटिंगवर. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा पहिल्या ऑप्शनमध्ये. त्याच्यानंतर सेटिंग या बटनावर क्लिक करायचे. तुमची बँक कोणती असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर फ्रेश सेटिंग म्हणजेच तुम्हाला प्रथमच सेटिंग करायचं आहे, पहिला ऑप्शन वापरायचा. सेकंड ऑप्शन आहे सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे एकाच बँक तुमचे 2-2 अकाउंट असतील एकाच बँकेमध्ये तर त्यासाठी सेकंड ऑप्शन वापरायचा. आणि तिसरा जो आहे हा एका बँकेतून दुसऱ्या बँकेसाठी, म्हणजे बँक ऑफ इंडिया टू SBI, SBI टू ॲक्सिस, तर आज मला दुसऱ्या बँक सपोर्ट करायचं असेल तर तिसरा ऑप्शन वापरायचा. त्यानंतर अकाउंट नंबर जो आहे या ठिकाणी ज्या अकाउंट नंबरला तुमचा आधार सेटिंग करायचं आहे ते अकाउंट नंबर टाका, कन्फर्म करा, चेकबॉक्स मार्क करा, कॅप्चा टाकून सबमिट मारा. सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. परत कन्फर्मेशन द्या. कन्फर्मेशन केल्यानंतर हार्डली 2 ते 3 मिनटामध्ये तुमचं आधार त्या अकाउंट नंबरला सीड होऊन जाईल, म्हणजे सेटिंग होऊन जाईल, तुमचं लिंक होऊन जाईल. झाल्यानंतर परत तुम्ही स्टेटस चेक करताना आयदर या ऑप्शनमधून स्टेटस चेक करा किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधार ॲप्लिकेशनवर तुम्ही सेकंड ऑप्शनला जाऊन या ठिकाणी चेक रिक्वेस्ट स्टेटसमधून बँक सेटिंग स्टेटसमधून तुम्ही तुमचं ते संबंधित आधार सीडिंग झाले का नाही तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचं आधार संलग्न आहे का नाही बँक खात्याशी किंवा घरबसल्या तुम्ही आधार संलग्न करू शकता. तुमचे जे सहकारी असतील ज्यांना ह्याची माहिती हवी असेल त्यांच्यासोबत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लिंक कमेंट